राधे राधे, जय श्री कृष्ण। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे ज्योती राठोड ऑफिशियल। तर आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने वांग्याची भाजी। तर या ठिकाणी मी वांगे यांचे देठ कापून घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ मी पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत। तर आपण सर्वप्रथम गॅस पेटवूया। गॅस मी या ठिकाणी पेटवलेला आहे। तर त्यावर मी कढाई ठेवली आहे। आता मी त्यात 2 चमचे तेल टाकते। तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय। आता या ठिकाणी तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि हे जी मी वांगी आहेत ना धुवून घेतलेली आहेत स्वच्छ, आणि हे पाणी पण मी ठेवलेलं आहे। तर हे ना मी ह्या तेलामध्ये तळून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजी करायची। आणि बघू शकता मी वांगे चांगले तळून घेतलेले आहेत। तर आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवतेय। तर हे मी घेतलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट, तसेच त्यामध्ये हरा धनिया टाकलेला आहे, म्हणजे कोथिंबीर टाकलेली आहे। तर या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। तर याचा मी कुट्टा तयार करणार आहे। तसेच इथं कांदा भाजून घेतलेला आहे। काश्मीरी लाल तिखट घरगुती तयार केलेला मसाला आहे हा, धनिया पावडर, कांदा लसूण पेस्ट, हळद आणि मीठ। तर आता चला आपण भाजी करूयात। हे बघू शकता इथं शेंगदाण्याचा कुट्टा तयार केलाय मी। कांदा पण बारीक करून घेतलेला आहे। तर आपण भाजी करूया आता। तर या ठिकाणी मी आता गॅस चालू केलेला आहे। तर कढईमध्ये तेल टाकते। व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी कळेल आणि आपली भाजी कशी झाली तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा। आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर का लाईक सबस्क्राइब केलं नसेल तर ते पण करा। आता या ठिकाणी मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे तेलात। त्याचबरोबर हा भाजलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट हे चांगलं एकजीव करून घ्यायचंय। त्यानंतर हे जे आपण मसाले काढलेले आहेत ना, हे मसाले त्यामध्ये ऍड करायचे आणि हे मसाले सर्व ऍड करते। हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। हे मी चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेतेय। याला चांगलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे तळून घ्यायचे मीडियम फ्लेमवर। त्यात थोड्या प्रमाणात पाणी टाकायचे। ही आपली ग्रेव्ही बघू शकता तुम्ही, याला व्यवस्थित तरी सुटलेली आहे। तर याला तेल पण सुटलेले आहे चांगल्या प्रकारे। तेलाचा वापर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता। आता ही आमच्या दोघांसाठी भाजी आहे, तर मी थोडंसं तेलाचा वापर करते, जास्त नाही लागत मला तेल। तर आपण तळून घेतलेले वांगे आहेत ना, तर हे वांगे आपण त्याच्यामध्ये टाकूयात। आता हे वांगे याच्यात टाकलेले आहेत मी, बघू शकता तुम्ही। कसं चमचमीत दिसते आणि यामध्ये आपण आता पाणी ऍड करूयात आपल्या क्वांटिटीनुसार। हे पाहू शकता तुम्ही, हाय फ्लेमवर 5 ते 10 मिनिटं याला शिजवून घ्यायचे। आणि आपली भाजी रेडी झालेली आहे। गावठी पद्धतीने बनवलेली वांग्याचं भरीत मी बनवलेलं आहे।
तर तुम्हाला माझी भाजी कशी वाटली आणि तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. एकदम छान झालेली. आता असं वाटतं कधी खाऊन घ्यावं. या खायला तुम्ही पण. सुंदर झाली त्याची. तर कमेंट मध्ये सांगा ही भाजी तुम्हाला आवडली का. आणि तोपर्यंत ना आपण आता भाकरीची तयारी करू. आता मी बनवतीये भाकरी. वांग्याच्या भाजीसोबत बाजरीची भाकर किती छान लागते ना खायला. तर आणि साईडला थोडासा भात पण टाकलाय शिजायला. आता मी भाकर बनवतीये. आणि YouTube फॅमिली तुम्ही पण या जेवायला. तुम्हाला आवडते का बाजरीची भाकर आणि वांग्याची भाजी. वांग्याची भाजी मला तर खूप आवडते आणि यांना पण खूप आवडते नाही का. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला, माझी रेसिपी कशी वाटली तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा. महाराष्ट्रामध्ये जास्त करून बाजरीची भाकर चालते. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघताय किंवा कोणत्या स्टेट मधून बघताय ते पण मला कमेंट मध्ये सांगा. जेणेकरून मला पण कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत नाही का. आणि तुमच्या ताईला पण सपोर्ट करा तुम्ही आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर आजचा बेत आहे वांग्याचं भरीत, बाजरीची भाकर आणि भात. तर आता आपला स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर उम्मीद करते आणि आशा करते की तुम्हाला माझा आजचा व्लॉग चांगला वाटला असेल. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमचा सपोर्ट असू द्या आणि तुम्ही मला अप्रिशिएट करा. म्हणजे जेणेकरून मी अजून पण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी दाखवू शकते. आणि माझे डेली व्लॉग थोड्या प्रमाणात मी बनवण्याचा प्रयत्न करते. तर तुमचा सपोर्ट असणं महत्वाचं आहे. तर या जेवायला. आता मी यांना जेवायला वाढते आणि बेबीला बघते. तर बाय, भेटूयात उद्या. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.